देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असेल. बसणारी मंडळी, अवताराची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास वर्षा तो असे कृष्ण पक्ष वसुनामती ती बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती अयोनी संभवन होय काय श्रमे नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची देवकी माते समोर मूर्ती प्रगट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जनी कंसासी कळेल. आपल्या नवऱ्याला सांगू लागली, मालक ओ मालक, त्या नराधमाने माझे 6 लेकर मारले हो, वाचवा या लेकराला. आईचं ते रडणं, आईचा तो आक्रोश पाहिल्यानंतर जगाचा मालक सांगतो, ए माय काळजी करू नको ग, कंस मला काय मारणार आहे, त्याचं तेरस खाल्लेलं आहे मी, तू ताण नको घेऊ. फक्त एक काम कर, नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. ए आई माया उपजली तेथे हो, ठेवी मज आणि येथे मनसी रक्ष पाळ हो, ते म्या मोहिले सकळ. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. उचललंय देवाला, उचललेला कमळापती पायीची बंधने गळती. भगवंताला उचललं, गोकुळामध्ये नेऊन ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करी आकांत नामा मने उठती दूत. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत आला. 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला आलाय. आणि देवकी मातेनं सांगितलं, हे दादा, अरे हा पोरगा नसून पोरगी, पोरगी तुला काय मारणार आहे. पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेली. तुझं लागी वधी उपजला मजादी. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, गोकुळात जाऊ. माया हो, वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? आपल्याला तर 25व्या वर्षी झाला तरी आपण अख्ख्या शहराला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. पोरं झाल्यानंतर पेढे वाटायचे. ज्यांनी ज्यांनी पोरं झाल्यानंतर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले. पेढे वाटायचे, पेढे म्हातारपणी वाटा, ज्या दिवशी पोरग तुमची सेवा करेल. आणि प्रत्येक गवळण गवळणीला सांगू लागले,